आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध होण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे। गेली 3 ते 4 वर्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी जी आमची कोणेगावची गुरचरण आहे तिची मागणी सतत आम्ही करत असतो। आमच्याकडे ठराव सुद्धा आहेत आणि जे निलजे PSC सेंटर आहे ते खोनीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 2023 ला जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा ठराव झाला। त्यावेळेला राजूदादा आमदार होते। आमच्याकडे सर्व प्रकारचे कागदोपत्री असताना सुद्धा आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी 3 वेळा आम्ही त्यांना निवेदन दिलं, तरी आम्हाला त्यांनी कोणत्याही प्रकारचा उत्तर न देताना आमच्या ग्रामपंचायतच्या ठरावाला त्यांनी केराची टोपली दाखवली। आणि आज आमच्याकडे 2 ते 2.5 लाख लोकसंख्या खोनी विभागामध्ये झालेली आहे। मलाव सिटी असेल, म्हाडा असेल, आणि तिथे कोणत्याही प्रकारचा शासकीय रुग्णालयच नाही आणि तो रुग्णालय मंजूर होऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जागेची उपलब्धता करून दिली नाही। आज म्हाडासारख्या गृहसंकुलाला जिल्हाधिकाऱ्यांनी 17 हेक्टर जमीन आमच्या खोनीची गुरुचरण वर्ग केली। त्यातून 3 एकर गुरुचरण राहिलेले आहे। त्या जमिनीवर सुद्धा गुरुचरणीच्या बाजूतील काही भूमाफियांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही तो अतिक्रमण सुद्धा हटवलेला आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लोढासारख्या खाजगी विकासाला आमची गुरुचरण आमच्या ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची ठराव नसताना ग्रामसभेचा किंवा मासिक मीटिंगचा जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा बिल्डरला ती जमीन आमची कशी दिली? आणि जर लोढासारख्या बिल्डरला खाजगी देतो तो अल्प दरात आमच्या ग्रामपंचायतला आमचीच जमीन असताना आम्हाला उपोषण बसायला लागतो? याचा जिल्हाधिकारी आम्हाला उत्तर द्यावे। आमदार राजेश मोरे आता इकडचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलं ना? काय सांगाल? दिलंय लक्ष, त्यांनी सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे मला। इथे प्रशासक जिल्हा परिषद 4 वर्ष प्रशासक आहेत आणि हे प्रशासकाच्या हातात होतं ना, आमदार तर आमच्या हातात। आमदारांचं आम्हाला पूर्ण सहकार्य आहे। डॉक्टर साहेब आमचे डॉक्टर आहेत, मोठे साहेब पण आमचे डॉक्टर आहेत, त्यांचा सुद्धा आरोग्यावर खूप मोठा लक्ष असतो। आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी मला सांगितले का तू काही काळजी करू नका, तुझ्या सर्व मागण्या पूर्ण होतील आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहे। पण मला हा जिल्हाधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मी आता उपोषणाला बसलेला आहे। आणि जर माझ्या मागण्या आरोग्य विभागाच्या जर मान्य नाही झाल्या तर मी आमरण उपोषण सोडणार नाही।